लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्याती पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझी आपणाला विनंती आहे की कृपया तुम्ही तो शेवटपर्यंत पाहावा, लाईक करावा, इतरांपर्यंत शेअर करावा आणि संदेशाचे नोटिफिकेशन आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी कृपया तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। गॉड ब्लेस यू। आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, प्रभू आपली मंडळी बांधत आहे। प्रियजन हो, येशू ख्रिस्ताने स्वतः मत्ती सुवर्तमान 16 अध्याय याच्या 18व्या वचनात म्हटले, मी माझी मंडळी बांधीन। अर्थात येशू ख्रिस्त आपल्या मंडळीचा स्वतःहून रचणारा आणि बांधणारा आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपली मंडळीची रचना इफेस 4 अध्यायाच्या 11 ते 13 वचनात म्हटलेल्या 5 प्रकारच्या सेवकांच्या द्वारे तो पूर्णतेस नेत आहे। त्यामधले सगळ्यात महत्त्वाचे प्रेषित, त्यानंतर संदेष्टे, त्यानंतर शिक्षक, पाळक आणि सुवार्तिक हे आहेत। यांच्याद्वारे ख्रिस्त आपल्या मंडळीला आज तयार करीत आहे। ख्रिस्ताची मंडळी आम्ही कशावरून ओळखावी? ख्रिस्त कोणती मंडळी बांधत आहे? ख्रिस्त आपली मंडळी कशी बांधत आहे याकडे आज आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत। म्हणून आपल्यातील प्रत्येकाने माझी विनंती आहे की आजचा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। मत्ती सुवर्तमान याचा 16 अध्याय याचं 13 ते 20 वचन मी वाचत आहे। नंतर फिलिपाच्या कैसराकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टांतील कोणी एक असे म्हणतात। तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? सिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात। येशूने त्याला म्हटले, सिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गांतील पित्याने हे तुला प्रकट केले आहे। आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही। मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल। तेव्हा त्याने शिष्यांस निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका। आमेन। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देऊ। आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो। आमेन। चर्च हा शब्द नवीन कराराच्या पुस्तकात आम्हाला पहिल्यांदाच आढळतो मत्ती 16 अध्यायाच्या 18व्या वचनात, जेथे येशूने म्हटले की मी माझी मंडळी बांधीन। येशूचे म्हणणे, तो स्वतः त्याची मंडळी बांधील व आम्हाला त्यासाठी येशू ख्रिस्ताचे सार्वभौमत्व व अधिकार, अथॉरिटी त्याच्या मंडळी बांधण्यासाठी कशा प्रकारे आहे हे पाहणे फार गरजेचे आहे। देवाचे सार्वभौमत्व त्याच्या मंडळीत कार्य करताना आढळते जेव्हा आरंभीच्या पेंटिकॉस्ट मंडळीचा पाया घालण्यात आला। हे चर्च म्हणजे कोणते भौतिक बांधकाम नाही। जसे आज अनेक संस्थागत मंडळ्या चर्चला एक ठिकाण किंवा बांधकाम समजत आहेत, परंतु प्रभू येशूचं वचन म्हणते की तुम्ही जिवंत देवाचे मंदिर आहात। पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वास करतो आणि तुम्ही देवाचे मंदिर आहात हे तुम्हाला ठाऊक नाही काय? ख्रिस्त येशूने ज्या वेळेला प्राण सोडला त्यावेळेला यरुशलेमेतील मंदिराचा पडदा फाटला, दुभांगला वरपासून खालपर्यंत। त्या क्षणापासून देवाने हाताने बांधलेले मंदिर सोडून दिले आणि मनुष्य देवाचा मंदिर बनला, टेम्पल बनला, चर्च बनला। आता कोणतंही बांधकाम, इमारत, हाताने बांधलेल्या वस्तू ह्या देवाचे चर्च असू शकत नाही। म्हणून या पृथ्वीवर कोणतंच बांधकाम केलेलं चर्च कोणत्याही ठिकाणी असो ते चर्च म्हणून संबोधले जाऊ शकत नाही। कारण नवीन करारात ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले, मुक्ती पावलेले, ज्यांच्यात पवित्र आत्मा वास करतो तेच जिवंत देवाचे चर्च आहे। चर्च म्हणजे जगांतून बाहेर बोलावलेले लोक, यांना चर्च संबोधलेला आहे, वेगळे केलेले लोक। ख्रिस्त येशूची मंडळी कशावरून ओळखावी? ती जगांतून वेगळी केलेली हवी। 2 कोरिंथ 6 अध्याय 14 वचनापासून मी वाचत आहे,
तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बलियानाशी एकवाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. म्हणून त्यांच्यामधून निघा आणि वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन. प्रियजन हो, हा एक निर्णय असतो. आणि ख्रिस्त येशूची मंडळी स्वैराचारांतून वेगळी होते आणि अविश्वासांतून वेगळी होते, मूर्तीपासून वेगळी होते, जगाचे रीतिरिवाज, मनुष्य प्रणित गोष्टी, संप्रदाय, रूढी, परंपरा यापासून वेगळी होते. वेगळे होणे हा एक निर्णय स्वयंभूत प्रत्येकाला घ्यावा लागतो. मग प्रभू म्हणतो 18वं वचन, आणि मी तुम्हाला पिता असा होईन आणि तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. अर्थात देव जेव्हा आम्हाला स्वीकारतो तेव्हाच आम्ही त्याची मंडळी बनतो. प्रेषितांची कृत्याच्या 2 अध्यायामध्ये 47 वचन म्हणते, प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. अर्थात तारण प्राप्त होत असलेले ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये येत होते. अर्थात मंडळी बाहेर जे आहेत हे तारण प्राप्त केलेले नाहीत. लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीची ओळख ख्रिस्ताच्या मंडळीशी ते जोडल्यानेच आहे. कारण ख्रिस्ताने आपली मंडळी या जगात त्याचे शरीर म्हणून ठेवलेली आहे आणि त्या शरीराचा भाग बनणे गरजेचे आहे. शरीराची विभागणी 2 भागात होते. एक मस्तक, जेथे मेंदू असलेला जो भाग आहे ज्याला मस्तक म्हटलेला आहे, आणि बाकीचा भाग शरीर आहे. शरीर ही ख्रिस्त येशूची मंडळी आहे, म्हणजे सर्व लोक आहोत जे पाचारण केलेले आहोत. त्या शरीरामध्ये बाप्तिस्मा पावलेले आहोत पवित्र आत्म्याने, ते त्या शरीराचे भाग बनलेले आहे. अर्थात अशा प्रकारे ख्रिस्ताची मंडळी आहे. ख्रिस्त येशूची मंडळी ख्रिस्त मंडळीचा मस्तक असल्या कारणाने ती संपूर्णतः ख्रिस्ताच्या कंट्रोलमध्ये, ख्रिस्ताच्या नियंत्रणामध्ये असली पाहिजे. म्हणजे शरीर आणि मस्तक ह्याचप्रमाणे ख्रिस्तानी मंडळी बनविलेली आहे. ख्रिस्त येशू स्वतः मस्तक आहे. जसं आमचं मस्तक, यांतून आदेश या संपूर्ण शरीरातील प्रत्येक अवयवाला येतात, कारण ते प्रत्येक अवयव या मस्तकाशी जोडले गेलेले आहेत. ख्रिस्ताची मंडळी जी आहे ही पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात असली पाहिजे, त्याच्याच अधिकाराने चालली पाहिजे. ख्रिस्ताचं शरीर ही काही लोकांची काउन्सिल नाही, किंवा कोणत्या व्यक्तींनी निर्माण केलेली संस्था नाही, किंवा कोणत्याही प्रकारचं ऑर्गनायझेशन, संघटना नाही. ही ख्रिस्त येशूच्या द्वारे चालविली गेली पाहिजे, कारण तोच मंडळीचा अधिकार आहे, तारणार आहे, मस्तक आहे आणि मुक्तिदाता आहे. म्हणून ख्रिस्ताची मंडळी ख्रिस्ताने दिलेले नियम, त्याचे अधिकार, विश्वास, शिकवणूक आणि पद्धती याला मंडळीने अनुसरणे गरजेचे आहे. आज या जगामध्ये आम्हाला अनेक सांप्रदायिक मंडळ्या आढळतात, ज्या नावाने, संस्थेने, संघटनेने आणि त्यांच्या सिद्धांतात, शिकवणुकीमध्ये भक्ती, उपासनेबाबत, तारणाचा मार्ग आणि पापक्षमा इत्यादी बाबत भिन्न आहेत. तरी या सर्वच मंडळ्या ख्रिस्ती असल्याचा दावा करीतात. प्रियजन हो, या जगात अनेक चर्चेस आम्हाला आढळत आहेत आणि त्या चर्चेसमध्ये त्यांचे मस्तक ख्रिस्त नाहीये, तर अनेक हायरकीज बनविलेल्या आहेत. ख्रिस्ताची मंडळी ही फक्त ख्रिस्ताच्याच अधीन असते, कारण ख्रिस्त हा मस्तक आहे. कलीसिकरस पत्र 1 अध्याय 18वं वचन काय म्हणते? तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतांतून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. प्रियजन हो, जर प्रभू येशू ख्रिस्ताला मंडळीमध्ये प्राधान्य नसेल तर ती मंडळी येशू ख्रिस्ताची नाहीये. आज अनेक मंडळ्या मनुष्यांद्वारे, संस्थेच्या द्वारे, संघटनेच्या द्वारे चालविल्या जात आहेत. त्या येशू ख्रिस्ताच्या मस्तकाच्या स्वाधीन नाहीत, कारण मनुष्य त्यांना चालवित आहेत. अशा मंडळीमध्ये पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाला बिलकुल काही संधी नाही. अशी मंडळी जी ख्रिस्ताच्या मस्तकाधीन नाही, ती ख्रिस्त येशूची मंडळी असू शकत नाही. ख्रिस्ताच्या शरीराबाहेर असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची आपली स्वतःहून काही ओळख नाही. म्हणून आम्ही ख्रिस्त येशूच्या मंडळीचे भाग बनणे गरजेचे आहे.
अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझी विनंती आहे की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावे. थँक्यू. प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसाची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. हे वचन प्रेषित 2:47 मध्ये आढळते. कोणाला पाचारण करावं, कोणाला तारण द्यावे व आपल्या मंडळीत त्या व्यक्तीची भर घालावी, हे देवाचं सार्वभौमत्व आहे. देव ज्या लोकांना आपल्या मंडळीमध्ये आणत होता त्यांचे जीवन आकर्षक बनले होते. हे आकर्षक का बनले होते? तर त्यांना नवीन करण्यात आले होते, पवित्र करण्यात आले होते. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेऊन पापमोचन प्राप्त केलेले हे ते लोक, हा तो समूह आहे. त्यांच्यामध्ये महान आशा, आनंद दिसत होता, प्रेम त्यांच्यामध्ये दिसत होते, सहभागिता त्यांच्यामध्ये होती, नम्रता त्यांच्यात होती, उत्तमपणा त्यांच्यात होता, त्याग करण्याची वृत्ती त्यांच्यात दिसत होती. त्यामुळे अविश्वासी लोक त्यांच्याकडे आकर्षित होत होती. हे कृत्रिमरित्या झाले नव्हते जसे आज अनेक मंडळांमध्ये म्युझिकमुळे दिसत आहे. हे म्युझिकचे आकर्षण नव्हते, त्यांचे जीवन आकर्षक बनले होते कारण ख्रिस्त त्यांच्यात दिसत होता. त्यांचा छळ चालू होता यहुदी लोकांकडून, तरी ते छळाला सामोरे जात होते. छळ त्या विश्वासणाऱ्यांना थांबवू शकला नाही, कारण अधोलोकाचे द्वार देवाचे मंदिर बांधण्यास काहीच अटकाव करू शकत नाही, हे येशू ख्रिस्ताने दाखवून दिले. हे कोण लोक आहेत? हे बोलावलेले लोक विश्वासणाऱ्यांचा समूह आहे, जे देवाचे वचन ऐकतात आणि लगेच त्यावर विश्वास करीतात, त्याचा स्वीकार करीतात. हे बोलावलेले लोक आहेत. हे पापाच्या गुलामींतून, सैतानाच्या बंधनांतून, मृत्यूंतून बाहेर काढलेले लोक आहेत. परिवर्तित झालेले, नवीन जीवन मिळालेले, नवीन सृष्टी बनलेले, नवा जन्म प्राप्त केलेले लोक आहेत. हा त्यांचा समूह आहे. हे जगापुढे येशू ख्रिस्ताला पत्करण्यासाठी न घाबरणारे लोकांचा समूह आहे. येथे ख्रिस्ताच्या मंडळीविषयी गोष्ट आढळते की ते एक चित्ताचे अर्थात ऐक्याचे होते. हे येशू ख्रिस्ताच्या मंडळीचं खास वैशिष्ट्य आहे. ते एकमेकांशी सहमत होते. त्यांच्यामध्ये कोणता दुजाभाव नव्हता, भेदभाव नव्हता. प्रभूच्या व्यवस्थेच्या अधीन राहणारे ते होते. कोणामध्ये कडूपणा नव्हता, कुरकुर, दोषारोप, निंदा यांना स्थानच नव्हते. ही ख्रिस्ताची मंडळी आहे. ख्रिस्त आपली मंडळी अशाच प्रकारे बांधतो. पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने आपली मंडळी उभारली. पेत्र हा जो पहिला प्रेषित, त्याच्याद्वारे या मंडळीचा पाया घालण्यात आला. या मंडळीसाठी पवित्र आत्मा एक चालक म्हणून मंडळीसाठी देण्यात आला, यासाठी की मंडळी जी ख्रिस्ताचे शरीर, तिला पवित्र आत्म्याद्वारे चालविण्यात यावे, तिला बांधण्यात यावे. प्रियजन हो, गेल्या 2000 वर्षापासून येशू ख्रिस्त या 7 मंडळी युगामध्ये आपली मंडळी बांधत आलेला आहे. ख्रिस्ताची मंडळी ही ती मंडळी आहे जिला तारणारा भेटलेला आहे आणि तोच तारणारा तिचे मस्तक बनलेला आहे. मंडळीला हे कळलेले आहे की ख्रिस्ताने मंडळीवर एवढे प्रेम केलेले आहे की स्वतःला त्याने अर्पू दिलेले आहे आणि त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणामध्येही तारण नाही, हे ती मंडळी ओळखत आहे. तोच ख्रिस्त तिचा मार्ग, सत्य आणि जीवन बनलेला आहे. प्रेषितांची कृत्ये 2:42 वचनाप्रमाणे ते प्रेषितांच्या शिक्षणात आहेत, कोणत्या सांप्रदायिक शिक्षणात नाहीत. आणि प्रभूच्या सहवासात, पवित्र जनांच्या सहवासात ही ख्रिस्ताची मंडळी. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय 25 वचनाप्रमाणे, कित्येकांच्या चालीप्रमाणे आपण आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसा जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तसा तो अधिक करावा. अर्थात येशू ख्रिस्ताची मंडळी ही ती आहे जी मंडळीत पाचारण केलेले भाऊ बहीण या सर्वांना ती भेटत आहे, एकत्रित येऊन भक्ती करीत आहेत, पवित्र जनांच्या सहवासात साक्ष देत आहेत, प्रभूचा गौरव करीत आहेत, आपल्या प्रार्थना प्रभू समोर मांडत आहेत, आपल्या विनंत्या सादर करीत आहेत, प्रभू पुढे त्याच्या भांडारात अर्पण दशमांश टाकत आहेत. प्रेषितांची कृत्ये 2:42 वचनाप्रमाणे भाकर मोडण्यात म्हणजे प्रभू भोजन ह्यामध्ये ते सहभागी होतात. नंतर वचन म्हणते प्रार्थना करण्यात तत्पर असत.
ही ख्रिस्त येशूच्या मंडळीचे वैशिष्ट्य आहे. आणि देवाच्या मंडळीचे पुढारी जे प्रार्थनेत राहणारे वचनाचे सेवक होते, पवित्र आत्म्याने परिपूर्ण अब्रूची माणसे होती, जी ज्ञानाने भरलेली होती. ह्यामुळे त्यांना योग्य संदेश मिळत होता, योग्य आध्यात्मिक भोजन त्यांना मिळत होते. आणि ते त्या देवाने नेमलेल्या व्यक्तींच्या पुढाऱ्यांच्या अधीन राहत होते. म्हणून फितुरी करणे किंवा बंडखोरी करणे हे त्यांच्याकडे नव्हतेच. आज ख्रिस्त येशू हीच आपली मंडळी बांधत आहे. ख्रिस्ताची मंडळी कशी बांधण्यात आली? ख्रिस्ताची मंडळी बांधण्यासाठी एक अद्भुत अनोखा संदेश देण्यात आला. हा संदेश आगळा वेगळा संदेश होता. हा संदेश सर्वांच्या मर्यादे पलीकडचा होता. असा संदेश या पृथ्वीवरील कोणत्याही लोकांकडे, संस्कृतीकडे नव्हता. प्रेषित 2 मध्ये आम्ही पाहतो की हा संदेश वेगवेगळ्या भाषेत लोकांना समजविण्यात आलेला आहे. कारण या संदेशावर पवित्र आत्म्याचा अभिषेक होता. ते मनुष्य कोणीही असो, दास, गुलाम असो, मालक असो, स्त्री असो, पुरुष असो, त्या संदेशाने त्यांना अभिषेक दिला आणि त्या संदेशाने त्यांना पालटून टाकले, त्यांचे परिवर्तन केले. हाच संदेश जो प्रेषितांच्या द्वारे दिला गेलेला आहे, तोच आज आम्ही पकडून राहिलो पाहिजे. कारण तेच सत्य आहे जे आज कोणीही ऐकून जगातील व्यक्ती बदलू शकतात. म्हणून हा सगळीकडे पोहोचला पाहिजे, ही आमची इच्छा हवी. हा संदेश फक्त निवडलेल्या लोकांसाठीच आहे. कारण हा संदेश अरुंद मार्गाकडे घेऊन येतो. हा आम्हाला दोष देतो, आमची सुधारणूक करीतो, यासाठी की आम्ही देवाच्या न्यायांतून सुटावे. म्हणून या संदेशाचा सर्वजण स्वीकार करू शकत नाहीत. परंतु जे देवाचे आहेत, जे वचनाचे आहेत, तेच या वचनाचा स्वीकार पूर्णतः करतील. ही आहे ख्रिस्त येशूची मंडळी. गलतीकरास पत्र 1 अध्याय 6 ते 9 वचन मी वाचत आहे. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले, आम्ही सर्व ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केलेले आहोत, त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. पहा, सैतान देखील कार्य करीत आहे. अर्थात एक अन्य सुवार्ता आणली गेलेली आहे. ती दुसरी नाही, पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारी व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. हा ख्रिस्त विरोधी आत्मा आहे, जो देवाने दिलेल्या सत्य शुभ वर्तमानापासून, सुवार्तेपासून लोकांचे मन वळवित आहे. त्यालाच अन्य सुवार्ता म्हटली गेलेली आहे, अन्य शुभवर्तमान म्हटले गेलेले आहे, अनादर गॉस्पल. प्रियजन हो, या विषयावर आपला संदेश लोगोस मिनिस्ट्री चॅनलवर आहे. नो अदर गॉस्पल, दुसरे कोणतेच शुभवर्तमान नाही. कृपया तुम्ही आपला वेळ काढून तो संदेश ऐकावा, अशी मी आपणाला विनंती करीन, यासाठी की याचे महत्व सखोलपणे आपल्याला कळेल. म्हणून संत पौल म्हणतो पुढे 8वें वचन, परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली, तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गांतून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो. अर्थात देवाच्या सुवार्तेशी कोणीही खेळ करू शकत नाही. कोणी खेळ करील तर तो व्यक्ती शापभ्रष्ट होईल. संत पौल या वचनाद्वारे सांगत आहे, जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली, अर्थात प्रेषितांच्या द्वारे आलेली शुभवर्तमान सुवार्ता, ही बदलली जाऊ शकत नाही. कोणीही येऊन असं सांगू शकत नाही की ती खूप जुनी झालेली आहे, आता आधुनिक काळात आपल्याला नवीन काहीतरी हवं आहे. नाही, एकदा जे प्रेषितांच्या द्वारे प्रचार केले गेले ते बदलू शकत नाही, कारण ते सत्य आहे. त्याचा काना किंवा मात्रा, टिंब देखील बदलू शकत नाही. संत पौल येथे सांगू इच्छित आहे की निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गात आलेल्या देवदूताने सांगितली, तर तो शापभ्रष्ट असो. अर्थात जे प्रकटीकरण वचनाचं पेंटिकॉस्टच्या दिवसापासून देण्यात आलेलं आहे, ते बदलून मूळ वचनात थोडाही बदल कोणी करू शकत नाही, आणि कोणी करेल तर तो शापभ्रष्ट होईल.
कारण देव न बदलणारा देव आहे, म्हणून देवाचे वचन देखील कधी बदलत नाही. ख्रिस्ताची मंडळी कोणती आहे? 2 कोरिंथ 11 अध्याय आणि याच्या 2 वचनापासून मी वाचत आहे. कारण तुम्हाविषयीची माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे. मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. येशू ख्रिस्ताला शुद्ध कुमारी हवी आहे. आणि संत पौल एक प्रेषित या नात्याने ख्रिस्ताला अशी शुद्ध कुमारी म्हणजे शुद्ध मंडळी सादर करावी, ही जिम्मेदारी जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आलेली आहे. त्या कार्यासाठी त्याला नेमण्यात आलेले आहे. परंतु 3रे वचन म्हणते, तरी जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले, तशी तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. ख्रिस्ताच्या मंडळीला शुद्ध कुमारिका त्याला सादर करायची आहे. परंतु संत पौलाला एक भय आहे. संत पौलाला देवाने या गोष्टीचे प्रकटीकरण दिले की आदामाला हव्वा ही एक शुद्ध कुमारिका म्हणून देण्यात आली होती, परंतु सर्पाने कपट करून तिला ठकविले, भ्रष्ट केले. एदेन बागेमध्ये काय गोष्ट घडली याचे वर्णन येथे संत पौल दाखवित आहे. आणि म्हणून त्याला चिंता ही आहे की ख्रिस्ताविषयीचे सरळपण आणि शुद्धता यापासून ख्रिस्ती लोक भ्रष्ट होतील आणि त्यांची मने कशाने तरी बिघडून जातील याचे भय त्याला आहे. कारण तो म्हणत आहे 4थं वचन, कारण जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही अशा अन्य येशूची घोषणा करीतो. भावा बहिणींनो, या जगात आज येशू जसा खरा देव आहे तसा अन्य येशूही स्वीकारण्यात आलेला आहे. हा केवळ अन्य येशू नुसता नाही आला, तर वचन पुढे म्हणते, किंवा तुम्हास मिळाला नाही असा दुसरा आत्मा जर तुम्ही घेता, अर्थात पवित्र आत्मा हाच आत्मा नाही, एक दुसराही आत्मा आहे. कोणता? सैतानापासून. हा ठकविणारा, बहकविणारा, फसविणारा, कपट करणारा आत्मा आहे. हा जर तुम्ही घेता, हा कोणीच घेतला नाही पाहिजे. आम्हा प्रत्येकानं पवित्र आत्मा घेण्यास पाचारण केलेले आहे. अथवा तुम्ही स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता जर स्वीकारता, तर यात तुमची कितीतरी सहनशीलता आहे. तुम्ही आणि आम्ही दुसरी सुवार्ता स्वीकारता कामा नये. योहान शुभवर्तमान 14 अध्याय याचं 21 वचन मी वाचत आहे. ज्याच्या जवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणार आहे, आणि जो माझ्यावर प्रीती करीतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील. मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रकट होईन. अर्थात येशू ख्रिस्त या ठिकाणी ही गोष्ट दाखवित आहे की माझी मंडळी कोणती आहे. येशूवर प्रेम करणारा कोण आहे? जो त्याची आज्ञा पाळतो. आणि वचन 23 म्हणते, येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्या बरोबर वस्ती करू. म्हणजे संपूर्ण देवत्व आमच्यामध्ये वास करणे हीच ख्रिस्ताची मंडळी आहे. म्हणजे देव आपल्या मंदिरात असणे. स्तोत्र 127 म्हणते, जर परमेश्वर घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर सर्व काही बांधत असतो. परमेश्वर जर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. आज ख्रिस्त येशू आपली कलीसिया बांधत आहे, पण दुसऱ्या बाजूला सैतान देखील त्याची मंडळी बांधत आहे. ध्यानात घ्या. अर्थात देव आपल्या मंडळीला जे बांधत आहे त्यामध्ये परिश्रम करणारे सर्व कामगार यांचे श्रम हे योग्य ठरणार आहेत. परंतु जर परमेश्वर ते बांधत नसेल तर ते बांधणाऱ्यांचे परिश्रम व्यर्थ ठरणार आहेत. ख्रिस्त आपल्या मंडळीचा पाया फार मजबूत घालतो. आम्ही मत्तई 7 अध्यायामध्ये एक दाखला पाहतो. 2 व्यक्ती दाखविलेले आहेत जे घर बांधत आहेत, आणि एकाने आपलं घर हे वाळूवर बांधलेलं आहे आणि दुसऱ्याने खडकावर बांधलेलं आहे. आणि आम्ही पाहत आहोत खडकावर बांधलेलं घर हे वादळ, वारा, पाऊस काहीही येवो ते हादरू शकलेलं नाही, ते कायम टिकलेलं आहे. आणि वाळूवर बांधलेलं हे पडून गेलेलं आहे. अर्थात आम्ही या ठिकाणी पाहतो, जो देवाचे वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे करीत नाही तो वाळूवर घर बांधतो, आणि जो देवाचे वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो त्याचे घर खडकावर बांधलेले आहे, असे वचन आम्हाला सांगते. ही आहे ख्रिस्त येशूची मंडळी. करंथीकरास पहिले पत्र 3 अध्यायाचं 9 वचनापासून मी वाचत आहे. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात.
माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या माराने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर इमारत बांधित आहे. तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत याविषयी प्रत्येकाने जपावे. अर्थात आम्ही त्यावर बांधकाम करीत असताना आम्ही ते कसे करीत आहोत. अर्थात प्रत्येक मिस्त्री जो असतो हा ज्या वेळेला एक एक धोंडा रचत असतो त्यावेळेला तो ओळंबा लावून पाहत असतो की काटकोनामध्ये बरोबर आहे ना. प्रत्येक वेळेला त्याला ओळंबा लावून प्रत्येक बांधकामाच्या वेळेला ते पारखावं लागते आणि त्यामध्ये सुधारणा आणावी लागते. अर्थात पुढे वचन म्हणते, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया त्याच्यापासून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. पेत्राचे पहिले पत्र याचा 2 अध्याय याचं वचन 5 पासून मी वाचत आहे. तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात यासाठी की ख्रिस्त येशूच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. आम्हाला याजकगण म्हणून पण बोलावलेलं आहे जे यज्ञ करतात आणि आम्ही आध्यात्मिक मंदिरही आहोत. आम्ही यज्ञ करण्यासाठी आम्ही आमच्या स्वतःचा यज्ञ देवाला द्यावा ही देवाची इच्छा आहे. रोम 12:1 आणि 2 वचनानुसार आमची शरीरे पवित्र आणि जिवंत देवाला अर्पण करावी ही देवाची इच्छा आहे. प्रेषितांचे कृत्य याचा 20 अध्याय 28 वचनात आम्ही पाहतो, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतः करिता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे. अर्थात ही येशू ख्रिस्ताची मंडळी की येशूने आपलं रक्त दिलं हे देवाचं रक्त होतं आणि त्या रक्ताद्वारे ही मंडळी स्वतः करिता मिळविली गेली असे वचन आम्हाला या ठिकाणी शिकवित आहे. येथे आम्हाला जिवंत देवाची मंडळी दिसत आहे. आध्यात्मिक धोंडे हे पाचारण केलेले तुम्ही आणि आम्ही भाऊ बहीण आहोत आणि आम्हाला या वचनाप्रमाणे रचण्यात येत आहे. कारण प्रभू येशूने योहान 6:37 मध्ये म्हटले, पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. हे जिवंत धोंडे वेगवेगळ्या ठिकाणांतून आणलेले आहेत ह्यासाठी की एकावर एक रचून ते देवाचे मंदिर बांधण्यात यावे. म्हणून प्रभू येशू म्हणतो, मी त्यांना मुळीच घालवून देणार नाही. येशूकडे जो येतो त्या कोणालाही तो घालवून देत नाही. अर्थात प्रभू येशू मंडळीची पूर्णता ही अगोदर पासूनच जाणतोय. त्याने एक दिवस ठरविलेला आहे. लक्षात घ्या, पौलाचे फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय 6 वचन म्हणते, ज्याने तुमच्या ठाईत चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे. संत पौलाला माहित आहे की येशूने आपले मंदिर बांधण्याचे काम सुरू केलेले आहे आणि ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीच जाणार आहे. अर्थात मंडळीची रचना पूर्णतेत जाणार आहे. मगच ती मंडळी स्वर्गरोहणात जाणार आहे. जेव्हा ते मंदिर पूर्ण होईल ते व्यक्ती कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेले आहेत. जगाचा पाया घालण्यापूर्वीच त्यांना अगोदरच देवाने निवडलेले होते. कोणत्याही इमारतीचा पाया हा दिसत नाही, परंतु इमारतीचे पुढील आयुष्य गुणवत्ता त्या मजबूत पायावर आधारित असते. जग हे पायावरील सुपरस्ट्रक्चर पाहत असते. तसेच आम्ही ख्रिस्ती व्यक्ती आहोत म्हणजे आमचं जीवन. जग आमच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहत असते. जगाला यात काहीच रस नाही की तुमचे सिद्धांत काय सांगतात, तुमच्या तारणाविषयी, पाण्याच्या बाप्तिस्म्याविषयी आणि इतर कोणत्याही विषयाबाबत. त्यांना आमच्या आध्यात्मिक पाया दिसत नसतो व त्यांना त्याच्याशी काही लेणे देणे नाही. परंतु आमच्याकडे ते पाहतात की ख्रिस्ताचे स्वरूप आमच्यात दिसते की नाही. प्रियजनो, ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनावे हेच आमच्या पाचारणाचे प्रमुख कारण आहे. म्हणून संत पौल जो प्रेषित त्याने ख्रिस्ताच्या मंडळीचा पाया घातला तो साक्ष देतो. फिलिप्पीकरास पत्र याचा 3 अध्याय आणि याचा 10 वचनापासून मी वाचत आहे. हे अशासाठी की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी, म्हणजे कसे हे करून मी मृतामधून पुनरुत्थान मिळवावे. एवढ्यातच मी मिळविले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो आहे. बंधूंनो, मी अद्याप ते कह्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून
ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम. आज ख्रिस्ताच्या मंडळीचे काम काय आहे हे संत पौल या ठिकाणी दर्शवित आहे. मत्ती शुभवर्तमान 10 अध्याय 25 वचन म्हणते, शिष्याने गुरुसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे इतके त्यांस पुरे. अर्थात शिष्य गुरु समान व्हावा, परंतु गुरु समान बनण्याची इच्छा विचार आज दुर्लक्षित झालेला आढळतोय. या मंडळीला का बरे या जगांतून वेगळे केले गेले? ह्यासाठी की त्यांना उपयोगात आणावे, ते दैवी स्वभावाचे वाटेकरी व्हावे, यासाठी त्यांना पाचारण करण्यात आलेले आहे. रोमकरसपत्र 8 अध्याय 29 वचन ही या ख्रिस्ताच्या मंडळीविषयी सांगत आहे. कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. अर्थात आमचे पाचारण हे ख्रिस्त जो देवाचा पुत्र त्याच्या प्रतिमेप्रमाणे आम्ही बनावे म्हणून आहे. आणि वचन म्हणते देवाला याचे पूर्वज्ञान होते. देव हे अगोदर पासून जाणत होता की कोणते व्यक्ती आहेत, म्हणून त्यांना त्याने आगाऊच नेमून ठेवले. ह्यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनामधला ज्येष्ठ असा व्हावा. 30 वचन म्हणते ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारण ही केले. पहा, ही ख्रिस्ताची मंडळी आहे जी येशू बांधत आहे. त्यांना आगाऊच नेमले होते. ते जगाच्या स्थापने अगोदर ख्रिस्तामध्ये होते म्हणून ते आगाऊच नेमलेले होते आणि म्हणून त्यांना पाचारण केले. आणि ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमान ही ठरविले. ते पापी होते पण त्यांचे पाप येशूने स्वतःवर घेतले आणि आता देवाचे नीतिमत्व ख्रिस्ताद्वारे त्या व्यक्तींना प्राप्त झाले जी ख्रिस्ताची मंडळी आहे. आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरवही केले. अर्थात देव हे वचन संत पौलाला दाखविताना पुढे काय घडलेले आहे हे अगोदरच तो दाखवत आहे. आणि प्रियजन हो, ही नीतिमान ठरलेल्या लोकांचे गौरव संत पौलाला देवाने प्रकट केले, जे आज आमच्यासाठी प्रकट होणार आहे. पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनणे याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्हाला आणि आम्हाला ख्रिस्ताची मंडळी म्हणून जे बोलावलेले आहे, पाचारण आहे, हे केवळ आम्ही प्रार्थनेला यावे, टाळ्या वाजवाव्या आणि आम्ही घरी निघून जावे ह्यासाठी नाहीये, तर आमच्या चारित्र्याची जोपासना व्हावी. आमच्यात ख्रिस्ताचं चारित्र्य, स्वभाव, गुण यावे. जे ख्रिस्ताचे गुणधर्म ते आमच्यात यावे ही देवाची इच्छा आहे. म्हणून पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनणे याचा अर्थ 2 पेत्र 1 अध्याय याच्या 5 वचनापासून आम्ही पाहतो. येथे ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी झालेले लोक त्यांचे गुणधर्म दर्शविलेले आहेत. अर्थात पूर्ण परफेक्ट मॅन, परिपूर्ण मनुष्यामध्ये हे गुण आढळतात. आणि देव तुम्हाला आणि आम्हाला ज्या अपूर्ण व्यक्तींना त्याने पाचारण केलेले आहे, आमच्यात ख्रिस्त जो देवाची प्रतिमा त्याचा संपूर्ण गुणधर्म आमच्यात यावा, अशा पद्धतीने ख्रिस्त आज आपली मंडळी बांधत आहे, आम्हाला बांधण्यात येत आहे. वचन काय म्हणते? 5 पासून मी वाचत आहे. याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, विश्वास हा आमचा पाया आहे, विश्वासानंतर सात्विकता आमच्यात आली पाहिजे. सात्विकतेत ज्ञान, ज्ञानात इंद्रिय दमन, इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रीतीची आणि बंधुप्रीतीत प्रीतीची भर घाला. अर्थात येथे 8 गोष्टी आम्हाला आढळत आहेत. पहिली गोष्ट विश्वास, सात्विकता. तिसरी गोष्ट ज्ञान. चौथी गोष्ट इंद्रिय दमन. 5वी गोष्ट धीर. 6वी गोष्ट सुभक्ती. त्यानंतर 7वी गोष्ट बंधुप्रीती आणि 8वी गोष्ट प्रीती. अर्थात 8वं वचन म्हणते, हे 8 ही गुण तुम्हामध्ये असून ते वाढत असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हास करतील. ज्यांचे अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापापासून
शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. प्रियजन हो, आमच्यामध्ये हे गुण असावे ही प्रभूची इच्छा आहे आणि हे गुण आमच्यात वाढत असले पाहिजे. तर आम्हाला ते दर्शवितात की आम्ही ख्रिस्त येशूची मंडळी आहोत. आम्ही केवळ नॉमिनल बिलीव्हर बनण्यासाठी बोलाविलेले नाहीत, ख्रिस्ताचे स्वरूप आमच्यात निर्माण व्हावे म्हणून बोलाविलेले आहोत. सैतान देवाच्या खऱ्या मंडळीवर खूप आघात करण्याचे प्रयत्न करीत असतो. हे चर्च बांधण्यात येऊ नये, ही मंडळी बांधली जाऊ नये, यासाठी सैतान खूप प्रयत्न करीत आलेला आहे. परंतु येशूने म्हटले, अधोलोकाच्या द्वाराचे माझ्या मंडळीवर काही चालणार नाही. देवाच्या कामात कितीही कधीही बाधा आणल्याने काम कधीही थांबलेले नाही, ते कायम पुढे पुढेच जात राहिलेले आहे. ख्रिस्ती व्यक्ती आज जगभर छळाला सामोरे जात आहेत, परंतु कार्य थांबलेले नाही व कोणीही थांबवू शकत नाही, कारण हे विश्व निर्माणकर्त्या सुप्रीम अथॉरिटी असणाऱ्या देवाचे काम आहे. त्याला विरोध कोण करू शकेल? कारण येशू म्हणतो, मी माझी मंडळी बांधीन आणि त्याला कोणीही त्यापासून परावृत्त करू शकणार नाही. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले? जर या संदेशाद्वारे नक्कीच तुम्हाला फायदा झाला असेल तर कृपया तुम्ही इतरांपर्यंत तो पोहोचवावा ही विनंती. तुम्हाला या संदेशाद्वारे काय कळले तुम्ही कृपया कमेंट्स बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.